एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. या वा. याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने मला कौतुक नाही करता येत, एवढं भारी वाजवलं तुम्ही. मी जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती यायचंय आणि अश्विनी आणि अभिजित दोघांनाही विनंती करतो की त्यांनी या सगळ्या टीमच्या वतीने जाधव सरांचं आणि ताईंचं आणि आपण सगळ्या मंडळींनी न थांबता न थकता जोरदार टाळ्या वाजवून यांचं करू. स्मिता कुलकर्णी, रणवाद्यांची ही परंपरा अशीच कायम राहील आणि पुढची पिढी सुद्धा टिकवून ठेवेल याची आम्हाला खात्री. पुन्हा एकदा या तरुण वादक कलावंतांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि कार्यक्रमात उजळूया. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि मला खात्री आहे की यंदाचा गणेशोत्सव देखील असाच दणाणून निघणार आहे. आणि यानंतर मी विनंती करतो आदरणीय नवनाथ जगताप सरांना, माफ करा, हेमंत मेहता सरांना, सतीश दाते सरांना आणि प्रकाश नायर सरांना त्यांनी कृपया सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे. हेमंत मेहता सर, सतीश दाते सर आणि प्रकाश नायर सर. हेमंत मेहता सर हे चाकण क्षेत्रातील एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. सतीश दाते सर हेही एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. आणि प्रकाश नायर सर ज्यांची आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणजे आम्हा सगळ्या कलाकारांचं, रसिकांचं आणि इथे असलेल्या सैनिक बांधवांचं भाग्य आहे. प्रकाश नायर सर ARDचे कालपर्यंत ग्रुप डायरेक्टर होते. सायंटिस्ट F अशी त्यांची पोझिशन होती आणि कालच त्यांना ARDE मध्ये प्रमोशन मिळून ते आज असोसिएट डायरेक्टर ऑफ ARDE सायंटिस्ट G अशी रँक त्यांना मिळालेली आहे. त्यांचं इथे स्वागत करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो. ARDE बद्दल अधिक माहिती तुम्ही गुगल नक्कीच करू शकता, पण थोडक्यात सांगतो की ही ARDE ही संस्था जी आहे ती सैन्यासाठी लागणारं सगळी सामुग्री तयार करण्यात एक अग्रणी संस्था. मान्यवरांचे आभार. दोस्तों, हिंदी सिने जगत में कई सारी फिल्मों में सैनिकों के किरदार पाए जाते हैं. अभी अभी जो गीत, इससे पहले जो गीत आपने सुना फिल्म आराधना का गीत, जिस फिल्म का गीत अब हम आगे सुनने जा रहे हैं वो फिल्म है अभिलाषा. और इस फिल्म में भी एक सैनिक का किरदार है. मला असं नेहमीच वाटतं की साहित्यामधून, सिनेमातून अनेक ठिकाणी नात्यांवर भाष्य केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या नात्यांमध्ये जेव्हा संघर्षाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा धीराने या परिस्थितीला तोंड कसं द्यावं हे देखील मनोवेधक पद्धतीने चित्रित केलं जातं. या म्हणजेच अभिलाषा चित्रपटाशी सुद्धा अशीच काहीशी गोष्ट आहे. इस फिल्म का ये गीत जो हम सुनने जा रहे हैं बुलंद उम्मीदों का और दृढ़ विश्वास का प्रतीक माना जाए. उर्दू के मशहूर शायर मशहूर सुल्तानपुरी साहब की कलम से निकला और R.D. बर्मन जी जैसे जीनियस कंपोजर की धुन में कैद हो लता जी की आवाज में हम तक पहुंचा ये गीत की बोल है. और स्पेशली फीमेल वर्जन के शब्द बहुत मायने रखते हैं. शब्द ऐसे हैं कि चल रहे हो जहां इस नजर से परे, चल रहे हो जहां इस नजर से परे, वो डगर तो गुजरती है दिल से मेरे. चल रहे हो जहां इस नजर से परे, वो डगर तो गुजरती है दिल से मेरे. डगमगाते हुए तुम यही आओगे, वादिया मेरा दामन, रास्ते मेरी बाहें. जाओ मेरे सिपा तुम कहाँ जाओगे. वादिया मेरा दामन, रास्ते मेरी बाहें.
जाओगे मेरे सिवा तुम कहाँ जाओगे। ये सुनते हैं यही गीत पेश है वादिया मेरा दामन और तुषार नरगुंदा के सामने ये गीत। जब चुराओगे तन किसी बात से, जब चुराओगे तन तुम किसी बात से, शाखे दिल छेड़ दे मेरे हाथ से। जब से मिलने लगी तुमसे जब से मिलने लगी तुमसे मेरी, चांद सूरज बनी दोनों A.R. रहमान जी का गीत है। फिल्म का नाम मैं बताऊं, फिल्म है रोजा और ओरिजिनल सिंगर्स के भी नाम बताऊं कि चित्रा और एसपी बालसुब्रमण्यम जी की आवाज में ओरिजिनल गीत है। ये एक गाना जब कंपोज होके इंडस्ट्री में आया तो इसके बाद जो तब तक का ट्रेंड था ये पूरा ट्रेंड बदल के, मतलब ऐसा कहा जाता है कि एक कोई ऐसा जीनियस आता है जो सोच की बहती हुई धारा को चैलेंज करता है और वक्त पर अपने मोहर मुकर्रर करता है। ये ऐसा ये गीत जितना अधोष कर देने वाला है उतना ही इस फिल्म की स्टोरी इनको चिपका देने वाली है। देश के अंडरग्राउंड मिशन पे जुड़े हुए ऋषि को आतंकवादी किडनैप कर लेते हैं और आगे की कहानी तो आपको याद होगी ही। फिलहाल सुनते हैं इसी फिल्म का रोजा का ये गीत, ये हंसी बात है।
तेरे गालों के खुशबू से महके चमन संगमरमर के जैसा ये तेरा बदन थोडी थोडी येते काय येते थोडी थोडी मजा की गंमत आवडतोय का कार्यक्रम सर एकदा टाळ्यांनी कळू दे कारण तुमचे चेहरे कळत नाही मला. चला. म्हणजे गंमत अशी होती मंडळी की साधारण या काळापर्यंत म्हणजे ही आणि याच्या पूर्वीची गाणी आपण ऐकली ना तर त्या काळापर्यंत आपल्या सिल्वर स्क्रीनवरती जे हिरो दिसायचे ना ते कसे असायचे तर ज्यादातर वो छैल छबीले मतवाले रोमांटिक हीरो राज में सिल्वर स्क्रीन पे चलता था लेकिन एक मोड ऐसा आया कि मानो तूफान आया एंग्री यंग मैन के एक अलग ही अंदाज ने सारे जवान दिलों पर कब्जा कर दिया और वो जादू आज भी कायम है बॉलीवुड के शहंशाह के नाम से जाने वाले इस जादूगर का नाम है जी हाँ बिल्कुल
सही पहचाना आपने, अमित जी के सिवा कौन हो सकता है? अमिताभ बच्चन। और बच्चन साहब की जो बहुत ही सुपर डुपर हिट हुई फिल्म डॉन का ये गीत आपके सामने पेश करने आ रहे हैं ओंकार फाटक। सो कुर्सी की पेटियां बांध लीजिए और ये पूरा गाना दिल से एंजॉय कीजिए। सुनते हैं डॉन। बनो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ अरे दीवानो मुझे पहचानो, जरा पहचानो मैं हूँ डॉन। यारों का वो यार हूँ, यारी में ले जा लुटा दे जा। मैं हूँ वही, दुश्मन का दुश्मन हूँ जो दुश्मन के करके छुड़ा दे जा। वो मैं नहीं, वो नहीं हूँ। तुम जानो ना जानो अरे दीवानो मुझे पहचानो, जरा पहचानो मैं हूँ डॉन। मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ डॉन। थैंक यू वेरी मच। हा जर मोठ्याने आणि टाळ्यांबरोबर मस्त.
मुझे पहचानो जरा पहचानो मैं हूँ डॉन दिल की उड़ान मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन थैंक यू वेरी मच जिनकी आवाज की मिठास आज भी दिलों को छू रही है। पूरे विश्वास के साथ कहता हूं कि ये जो अगला गाना आप सुनोगे यहाँ मौजूद कई लोगों को अपने कॉलेज के ज़माने में जो भी उन्होंने सुने का गुलाबी गुलाबी दिवस होते कॉलेजचे किंवा असे ऐन तरुण्यात केसाचा कोंबडा मागे फिरवताना असे दिवस होते नाही का केस गेले आठवणी राहिल्या असं असू शकतं तर या सगळ्या आठवणी एका गाण्याबरोबर आता ताज्या होणार आहेत तर ऐकूया एव्हरग्रीन फिल्म दिल तो पागल है या चित्रपटातलं हे गाणं चांद ने कुछ कहा रात ने कुछ सुना तू भी सुन बेखबर यार कुछ कहा रात ने कुछ सुना चांद ने कुछ कहा रात ने कुछ सुना सुन के खबर प्यार कर हो प्यार कर आई है जान मुझसे कहने आई है जान मुझसे कहने मेरी गली मेरे घर प्यार कर ओ प्यार कर चांद ने कुछ कहा रात ने कुछ सुना सुन के खबर प्यार कर हो प्यार कर ला 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 कहो क्या पता बात क्या हो गई दिल लगी ये मेरे साथ क्या हो गई एक इशारा है ये एक पुकारा है ये एक इशारा है ये एक पुकारा है ये इसे चुराना नजर प्यार कर ओ प्यार कर चांद ने कुछ कहा रात ने कुछ सुना तू भी सुन बेखबर प्यार कर ओ प्यार कर हे आहा
हिंदी सिनेसृष्टीने एकापेक्षा एक असे जबरदस्त गीतकार, संगीतकार, गायक, कलावंत दिले. इथे काही महत्वाची नावं आर डी बर्मन, पंचमदा आणि यानंतरचं गीत जे आपण ऐकणार आहोत, जाने जा ढूंढता फिर रहा हूं तुम्हें रात भर, किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात आनंद बक्षी साहेबने लिहिलेलं गीत विनायक सोनकर आणि जिनी पटेल आपल्या समोर सादर करतात. जाने जा ढूंढता फिर रहा.
Once more. Once more. कुछ पता ना चला, पास हो खड़े मेरे दिल में छुपे, और मुझे कुछ पता ना चला। चुप गए हो सनम, तुम कहाँ, तुम कहाँ। दोस्तों इसके बाद जो गीत है वो फिल्माया गया है राज कपूर और नरगिस के ऊपर। असल की जिंदगी में भी ये दोनों एक दूसरे के साथ इनका कुछ ना कुछ तो चल रहा था, ये बात तो हम सभी को पता है। लेकिन इस गाने में स्क्रीन पे मन्नाडे की आवाज पे जो इन दोनों ने परफॉर्मेंस दिया है उसका तो जवाब नहीं है। मतलब ये लाजवाब परफॉर्मेंस है। फिल्म है चोरी चोरी, शंकर जयकिशन, शैलेंद्र जी, मन्नाडे और बता सुनते हैं संजय देशपांडे और स्वाति कामकीकर की आवाज में। ये रात भीगी थी, ये मस्त गाए, उठा धीरे धीरे, उठा प्यारा प्यारा। ये रात भीगी थी, ये मस्त गाए, उठा धीरे धीरे, उठा प्यारा प्यारा। क्यों हंसी होती तुम सुन जाती, सोने भी नहीं देखा आसमां
ये रात भीगी भीगी ये मस्त बिदाए तुम्हारी वो चांद प्यारा प्यारा ये हंसी जगाए तुम संग चांदनी सोनेरी देखा मौसम का इशारा ये रात भीगी भीगी ये मस्त बिदाए तुम्हारी वो चांद प्यारा थैंक यू प्रेक्षको, आज आपल्यामध्ये महाराष्ट्र सिव्हिल फोर्स जी कायम तत्पर असते महाराष्ट्रात येणाऱ्या कुठल्याही आपत्तीसाठी, त्यांची जी सिव्हिल फोर्स आहे त्यांच्या मदतीला आपत्ती झाली आहे तिथे क्षणात पोचते आणि तिथे सगळी सेवा आपली देते जोपर्यंत त्यांना ती बाहेर काढत नाही. जसं आता झालं सांगली कोल्हापूरमध्ये जी आपण म्हणतो फ्लड विक्टीम जे होते आपले, त्यांची सेवा त्यांनी 1.5 महिने तिथे केली. आणि मी आता विनंती करीन अशा 18 सैनिकांची ज्यांनी तिथे आपले 1.5 महिने पूर्ण 24x7 24 तास त्यांनी सेवा केली. जयपाल दगडे पाटील, भगवान शिरसाट, जितेंद्र ठुले, मयूर बागल, पवन माळस्कर, राहुल तापकीर, समीर कडू, आकाश ठुले, तेजस राहीलकर, विशाल दातार, हर्ष दवळी, सोहम सावंत, सूरज कदम, आदित्य खरात, राजू पाटील, कृष्णा मगर, धरमवीर सिंग आणि संतोष मांढरे. टाळ्यांचा आवाज कमी पडतोय बहुतेक. यांच्या कार्याला आमचा सलाम. मी विनंती करीन सोनकर साहेबांना, अश्विनी कुलकर्णी, आदित्य डोंगरसरे त्यांचा येऊन सत्कार करतील. आणि हां, या महाराष्ट्र सिव्हिल फोर्सचे डायरेक्टर बोराटे सर प्लीज मंचावर यावे. आजचा हा कार्यक्रम जो पार पडतोय यशस्वीरित्या, त्यांच्यात ह्यांचा अनमोल वाटा आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद बोराटे सर, आपल्या आणि आपल्या टीमचे. पुन्हा एकदा मी विनंती करतो बोराडे सरला त्यांना दोन मिनिटं बोलायला. जय हिंद. जे आमचं महाराष्ट्र सिव्हिल फोर्स हे रेस्क्यू म्हणजे डिझास्टर कुठे बी होतं किंवा रेस्क्यू कुठं जर करायचं असेल तर अशी आमची टीम आहे. 2009 सालापासून कार्यरत आहे. आपल्या भागामध्ये आमचं आपलं ऑफिस असल्यामुळं तत्पर जे काय कुठं रेस्क्यू होतं म्हणजे कुठं पाण्यात कोण बुडतं, नदीत कोण वाहून जातं, या कुठं साप निघतो काय निघतो, असं कुठे ॲक्सिडेंट होतो, अशा कारणाने ज्यांना जसं आपल्याला पॉसिबल आहे आणि जर आपल्याला निगडीत जो आपला फावला वेळ भेटतोय आणि जर आपल्या ह्या त्याची निगडीत राहायचं असेल किंवा कार्य करायचं आपल्याला जर आवड असेल तर त्यांनी नंबर दिलेला आहे. तर त्या नंबरवर कॉल करा आणि जसा वेळ भेटेल आम्ही काय करतो की जर कुठं असं काय रेस्क्यू आलं किंवा काय कॉल आला मग डिस्ट्रिक्ट ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येतो किंवा आपत्ती व्यवस्थापन PCMC आहे, पुणे आहे किंवा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनकडून जिथं रेस्क्यू पाहिजे तिथं असा कॉल येत असतो. मग त्यावेळेस आम्ही मेसेज सोडतो ज्यांना जसं पॉसिबल आहे. आणि आम्ही तत्पूर्वी जेव्हा येईल तेव्हा आम्ही एक 5-6 महिन्यातून एक कंबाईन असं ट्रेनिंग घेतो. जसं फायरचं आहे, आग लागल्यानंतर काय केलं पाहिजे, दुसरं रेस्क्यू म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे कसे केले पाहिजे, हे डिझास्टरचं सगळं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं. मग असं जर कोण आपल्याला इच्छुक आहे मग वय वर्ष किती की असं नाही की रेस्क्यू कोणाला सांगून येते. तुम्ही
यंग असतात, चाइल्ड किड्स असतात, एल्डर्स असतात, सगळ्या म्हणजे बाबतीत हे अशा रेस्क्यू येऊन जातात. तर त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, तर आपण बी अवेअरनेस केलं पाहिजे. आपलं स्वतःचा जीव वाचून दुसऱ्याचा बी जीव वाचला पाहिजे. हे आवडलं तर स्वतःचं म्हणजे 10 ते 15 दिवस आम्ही परत सांगली वगैरे ह्याच्यामध्ये राहून हे बऱ्याच जणांना जवळजवळ 76 जणांना जीवदान दिल्याप्रमाणे काम केलेलं आहे. तसेच 4 जणांचं मृतदेह काढलेलं आहे. बऱ्याच जणांना आणि इथनं असे काही साहित्य आहे की त्यांना जीवनावश्यक पाहिजे होतं ते बी त्यांना पोच केलेलं आहे. अजून बी चालूच आहे. उद्या बी आमची एक टीम चाललेली आहे. तिथं आम्ही कलेरगाव म्हणून आहे, तिथे जवळजवळ 5 किलो 5 पोते तांदूळ आणि 5 पोते गहू अशा प्रमाणात तिथे जाऊन त्यांना बी अजूनपर्यंत काय अशा ठिकाणी पोचलेलं नाही, तिथं देण्याचा प्रयत्न करतोय. तर असं करत आहे. जर इच्छुक असताल किंवा तुम्हाला अशी संधी जर का उपलब्ध आहे ती जर लाभून घ्यायची असेल तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला एनरोल करून घेतलं जाईल स्वइच्छेने. ह्याच्यामध्ये काय कोण आम्हाला पैसा देत नाही ना आम्ही कोणाला पैसा देत नाही. फक्त आपले आहे की जिथं तुमची इच्छा असेल बाबा या ठिकाणी आम्ही पॉसिबल आहे एक हेल्प करू शकतो, त्या ठिकाणी येऊन तुम्ही स्वइच्छेने हेल्प मदत करू शकता. जय हिंद. रसिक स्नेहीजनांसाठी खास चहापानाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे अगदी 5 मिनिटाचा ब्रेक आपण घेणार आहोत आणि ब्रेक नंतर लगेचच पुन्हा एकापेक्षा एक सरस गाणी आपण ऐकणार आहोत. तर मला सांगायचं आहे हेच की बेसमेंटमध्ये चहापानाची व्यवस्था केलेली आहे. तर आपण चहापानाचा आस्वाद घेऊन पुन्हा या कार्यक्रमातली पुढची गीतं ऐकण्यासाठी आवर्जून प्रेक्षकांना उपस्थित आहोत. 5 मिनिटाचा ब्रेक. म्यूजिकल इवनिंग फॉर सोल्जर्स एंड देयर फैमिलीज. एक लम्हा सरहद के सपूतों के नाम. महफिल में मैं अक्षय तहदिल से आप सभी का फिर एक बार स्वागत करता हूँ. एक बार जोरदार तालियां हो जाए अपने खुद के लिए क्योंकि आप इतनी बड़ी संख्या में यहाँ पे मौजूद हैं, उपस्थित हैं और ये कार्यक्रम की शोभा बढ़ा रहे हो. बहुत खुश है कलाकार भी और हम सभी महफिल को आगे बढ़ाते हैं. अगला गीत है जीवन के दिन. लाइफ इज नाउ. इस फलसफे पर चलने वाले लोग अक्सर अपने आप को खुश महसूस करते हैं और उसी स्कूल ऑफ थॉट से आने वाला ये गीत once again it's आर्डिबन किशोर कुमार. कल की हमें फुर्सत कहाँ सोचे जो हम वाले अपने यही 4 पल है आगे है क्या किसने चाहा. दरअसल दोस्तों ये फिल्म में तो गाना कुछ अलग तरीके से इस्तेमाल किया गया है, लेकिन आज इस मौके पर मुझे ये गाना लगता है कि हमारे इसी फौजी भाइयों की लाइफस्टाइल को भी रिप्रेझेंट करता है. आपल्या सगळ्या सैनिकी बांधवांचं जगणं पण अगदी आज आत्ता या काळातलं असतं. पुढच्या क्षणी काय वाढून ठेवलंय आणि कुठल्या गोळीवर कोणाचं नाव आहे हे कधीच त्यांना ठाऊक नसतं. तर असं एक गीत ऐकूया. समोर सादर करतात अभिजित कुलकर्णी आणि आदित्य डोंगरसाने. जीवन के दिन छोटे सही हम बड़े दिल वाले कल की हमें फुर्सत कहाँ सोचे जो हम मत वाले जीवन के दिन छोटे सही हम बड़े दिल वाले
कर रंगीन मौसम ये खूबसूरत जमाना जीने का रंगीन मौसम मौसम ये खूबसूरत जमाना हमने यही चार बदले आगे क्या से जाना जीना जिसे आता है वो अपनी मौज बना ले कल की हमें फलसफे कहा सोचे जो हम मत वाले ये जिंदगी नरमी है ये जिंदगी है दवा भी ये जिंदगी नरमी है ये जिंदगी है दवा भी दिल तोड़ना ही न जाने जाने ये दिल जोड़ना भी इस जिंदगी का शुक्रिया सदके में ऊपर वाले करके हमें फुर्सत कहा सोचे जो हम मत वाले ला 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 कल की हमें फुर्सत कहा सोचे जो हम मत वाले सोचे जो हम मत वाले सोचे जो हम मत वाले हमने सुना अभी दोनों की आवाज में मंडळी हिंदी सिनेमातल्या गाण्यांनी आपल्या जगण्याचा आपल्या आयुष्यातला एक मोठा भाग व्यापून टाकला मग नेहमी असा प्रश्न पडतो की या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये हिंदी गाण्यांमध्ये प्रत्येक प्रकारच्या सिच्युएशनसाठी गाणे प्रत्येक प्रकारच्या मूडसाठी गाणे प्रत्येक प्रकारच्या भावनेसाठी गाणे म्हणजे तुमचा थोडासा मूड उदास असेल थोडंसं कंटाळवाणं वाटत असेल म्हणजे असं आभाळ गच्च भरून आलंय पण पाऊस काही पडत नाही बेचैनी दाटली आहे थोडंसं उकडतंय गरम होतंय कंटाळा आलाय कधीतरी पोरीने नाही म्हणून सांगितलंय किंवा बायको घरी रागवलीये किंवा घरी जाताना गजरा न्यायला विसरलो असे अनेक प्रसंग असतात नाही का काही खाजगी असतात काही सार्वजनिक असतात काही मनात जपून ठेवण्यासारखे असतात काही लपवण्यासारखे असतात तर अशा प्रत्येक प्रसंगांसाठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गाणी आहेत आणि तेवढंच ताजं टवटवीत करणारं संगीत देखील आहे तर असंच एक फ्रेश करणारं गाणं डुएट सॉन्ग यानंतर ऐकूया विनायक सोनकर आणि जिनी पटेल तुमच्यासमोर सादर करतात सुन बेलिया शुक्रिया सुंदरिया शुक्रिया मेहरबानी तू रहे तो नाम तेरे तो सारी जवानी सुंदरिया शुक्रिया मेहरबानी ये लो तेरे
कसं आहे ना मंडळी की नाही म्हणजे सगळं जीवन वगैरे नावावर करून द्यायला काहीच हरकत नाही, पण ती स्क्रीनवरची माधुरी प्रत्यक्षात असली तरच नाही का. म्हणजे एकीकडे जॉनी श्रॉफ, एकीकडे माधुरी दीक्षित फार चतुर असतात हे सिनेमामध्ये, आणि ती दीक्षितांची माधुरी नंतर नेण्यांची होते आणि आमच्या बेडरूमच्या भिंतीवरती फक्त पोस्टर बनून राहते असं होतं. हे सगळं सिनेमात घडतं आणि या सिनेमातल्या गमती जमती आयुष्यात प्रत्यक्षात घडाव्यात असं सगळ्यांना वाटत असतं, पण तसं काही होत नाही. आणि म्हणून तर सिनेमे बघून आपण आपलं मनोरंजन करून घेत असतो आणि 2-2.5 तास आयुष्यातले आनंदाने घालवत असतो. आजही आपण सैनिकांना त्यांच्या दैनंदिन धावपळीच्या धडपडीच्या जीवनातले काही क्षण आनंदाचे देण्यासाठी म्हणून हा सगळा घाट घातला आहे. मला खरंच विनंती करावीशी वाटते की सोनकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी हा जो एवढा देखणा तामझाम उभा केलाय, त्या सगळ्यांचं आपण या निमित्ताने खरंच जोरदार टाळ्या वाजवून कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. त्यानंतरचे गीतसंगीताचा हा जो कार्यक्रम मंचावरती तुमच्यासमोर सादर होतो आहे, हा कार्यक्रम अधिक सुरीला आणि देखणा करण्यामध्ये 3 घटकांचं विशेष योगदान आहे. एक म्हणजे हा सगळा आमचा बँड, आमचे सगळे म्युझिशियन्स, यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि हे जे काही वाजवत आहेत, म्हणजे जे काही चांगलं वाजवत आहेत आणि आमचे गायक जे काही चांगलं चांगलं गात आहेत, ते तुमच्यापर्यंत उत्तमरित्या पोहोचवणारे आमचे ध्वनी संयोजक समोर बसलेत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि ज्यांनी देखणी प्रकाश योजना केली आहे त्या लाईट्ससाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. तर तुमचे जोरदार टाळ्यांच्या जोडीने कार्यक्रमात पुढे सरूया. सरफरोश नावाचा एक चित्रपट आला होता, आमिर खान खूप सुंदर काम केलं होतं आमिर खानने या सिनेमामध्ये, आणि नसरुद्दीन शहांनी चक्क गझल गायली होती वगैरे वगैरे. एवढा सुंदर सिनेमा होता. तर त्याच्यामध्ये सुद्धा आमिर खान एक ऑफिसरच्या भूमिकेत दिसला होता. पण मला नेहमीच असं वाटतं की हे सगळे ऑफिसर्स, मिलिटरीयन्स, हे सगळी कडक वेशात इस्त्रीत असे एकदम, म्हणजे कधी कधी ना राठ दाढीसारखी वाटतं ती माणसं, पण मग ते खरंच तसे नसतात. म्हणजे राठ दाढीच्या आतमध्ये एक नाजूक तीळ असतो ना, तसं या कडक वेशाच्या आतमध्ये कुठेतरी एक नाजूक मन असतं, आणि ते मला वाटतं त्या सैनिकांच्या घरच्यांना नक्कीच माहिती असणार. आणि त्या नाजूक मनाचं छान हितगुज सहचरणी बरोबर नक्कीच होत असणार. नक्कीच कुठल्या तरी एखाद्या नुकत्याच सीमेवरून परत आलेल्या तरुण जवानाची प्रेयसी असणार, आणि कदाचित जो हाल दिल का इधर हो रहा है वो हाल दिल का उधर भी होत असणार. तर त्या सगळ्या माझ्या तमाम जवान, दोन्ही अर्थांनी जवान असलेल्या या मित्रांसाठी हे पुढचं गीत डेडिकेट करतोय. ऐकूया. सरफरोश सिनेमातलं एक गीत, डुएट सॉंग. परीक्षित मुर्तक आणि स्वाती कामतीकर तुमच्या समोर तुमच्यासाठी सादर करतात जो हाल दिल का इधर हो रहा. जो हाल दिल का इधर हो रहा है वो हाल दिल का उधर हो रहा है. जाने जाने लंबी यात्रा
ये मुझको खबर है, ये तुझको पता है, जो छाया जन्नते चाहत का नशा है। ये मुझको खबर है, ये तुझको पता है, जो छाया धड़कन पे चाहत का नशा है। दीवाना तेरा बेखबर हो रहा है, जाने जा दिलों में प्यार का अजब सा असर हो रहा है। जो हाल दिल का इधर हो रहा है, वो हाल दिल का उधर हो रहा है। जाने जा दिलों में प्यार का अजब सा असर हो रहा है। जो हाल दिल का इधर हो रहा है, वो हाल दिल